Okay, good afternoon, everybody. So today we are going to see the next point. हॅलो मॅम, आवाज येत नाही. आवाज येत नाही. चालते. Today we are going to see the next point, that is nothing but harmony in body, understanding the संयम and स्वास्थ्य. बोला. आवाज येत नाही मॅम. आवाज येत नाही. Today we are going to see आता nothing but harmony in body, that is संयम and स्वास्थ्य. Harmony in body, understanding संयम and स्वास्थ्य. आवाज येते का आता? Yes, ma'am. Okay. So harmony in the body, अंडरस्टँडिंग संयम आणि स्वास्थ्य. पहिला आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक वेळेस मी जेव्हा हार्मोनी इन द सेल्फ पण जेव्हा ऐका नाही किंवा आपला हा जो चॅप्टर सुरू होता त्यावेळेस मी दरवेळेस Hello, म्हटलेला. ma'am. कमी येतोय मॅम आवाज. ओके, आवाज कट होतो मॅम. चालते.
So harmony in the body, that is understanding संयम and स्वास्थ्य. आता येते का आवाज? Yes, ma'am. Okay. So self is a conscious जाणीव असलेला आणि whereas body is a material or the physical presence. हे मी पहिल्या चॅप्टर पासून सेकंड चॅप्टर पासून तुम्हाला सांगत आलेले आहे की बॉडी म्हणजे काय आहे. बॉडी इट इज मेड अप ऑफ व्हॉट यू कॅन से बॉडी इज coexistence with what, that is self and body. Sorry, human being is a coexistence of what, that is self and body. Self is nothing but he is knowing that something is present in it, that is जीव आहे हे सेल्फला माहित आहे. आपल्यामध्ये काहीतरी जीव आहे जाणीव असलेला. ही इज कॉन्शियस अबाउट दॅट. ओके, सो त्याला माहित आहे की आपल्यामध्ये जीव आहे. वेअर एज बॉडी इज व्हॉट, ओनली द मटेरियल और फिजिकल प्रेझेन्स. बॉडी डज नॉट नो दॅट समथिंग इट इज प्रेझेंट. ओके, बट इट इज ओनली द मटेरियल एंटिटी. ओके, सो बॉडीला काही माहित नसते. कुणाला माहित असतं आहे, दॅट इज नथिंग बट सेल्फ. बॉडी इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सेल्फ. मग जेव्हा सेल्फला ऍक्टिव्हिटीज काहीतरी करायच्या असतील, परफॉर्म करायच्या असतील, त्यावेळेस काय करता आहे, बॉडी ऍक्ट होत आहे ऍज अ इन्स्ट्रुमेंट. मॅम आवाज येत नाही. आवाज येत नाही का? हॅलो मॅम, आवाज ब्रेक होतोय. ओके, I use body to see something, to do something, or to enjoy something. Okay. आता आवाज येतोय का? बॉडी काय करता आहे, बॉडी एकाने यूज करता आहे. बॉडीचे पार्ट्स सेल्फला जेव्हा ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट करायच्या असतील तेव्हा काय करणार आहेत, बॉडीचे पार्ट्स यूज करणार आहे. जेव्हा सेल्फला काय करायचं आहे, काहीतरी बघायचं असेल तर बॉडीचे पार्ट्स काय करणार आहे, ते यूज करणार आहे. आईज. काहीतरी रीड करायचं, काहीतरी ऐकायचं असेल तर ही इज गोइंग टू यूज व्हॉट, दॅट इज नथिंग बट इयर्स. अँड टू एन्जॉय समथिंग. सो it is the responsibility of self or I to nurture, protect and right utilize of the body. The feeling of above in I is known as what, that is the feeling of above is in I is known as what, संयम. That is nothing but self regulation. That is nothing but self regulation. म्हणजे आयला एकाने रिस्पॉन्सिबिलिटी आहे की काय करायचं आहे, कारण की त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करतो आहे तो कोण करता आहे, बॉडी आहे. त्यामुळे आईकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू नर्चर, टू प्रोटेक्ट अँड टू राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. युटिलाइज व्हायला पाहिजे आहे नीट प्रकारे बॉडी. त्यासाठी प्रोटेक्ट करणं महत्वाचं आहे, नर्चर करणं महत्वाचं आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे, दॅट इज नथिंग बट आईची आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे, आईची आहे. अँड द फिलिंग ऑफ अबाव इन आय इज नोन ॲज व्हॉट, संयम. त्यालाच आपण काय म्हणतो आहे, सेल्फ रेग्युलेशन. One more time I will tell you now. See, to understand the harmony in the body, you are going to understand first what do you mean by संयम and स्वास्थ्य. ओके, मग संयम आणि स्वास्थ्य अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे की काय म्हणतोय आपण. मी पहिल्या दुसऱ्या चॅप्टर पासून सांगते आहे की सेल्फ इज नथिंग बट इट इज अ ह्युमन बीइंग. इट इज मेड अप ऑफ टू पार्ट. वन इज नथिंग बट सेल्फ अँड द सेकंड इज नथिंग बट बॉडी. सेल्फ इज अ कॉन्शियस, that is जाणीव असलेला आहे. whereas the body is what, that is material or physical presence. Physical presence. Body is the instrument of self. Body is what, instrument of self.
कारण की सेल्फला कुठल्याही ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट करण्यासाठी बॉडी ही इज युजिंग द बॉडी. ओके, सो बॉडी इज द इंस्ट्रुमेंट ऑफ सेल्फ. मग आय यूज द बॉडी टू सी समथिंग, टू डू समथिंग और टू एन्जॉय समथिंग. काय करणार आहे, बॉडीला समजा आईला समजा आहे त्याने काहीतरी बघायचं असेल तर बॉडीचे कुठले पार्ट्स यूज करणार आहे, दॅट इज नथिंग बट आईज. त्याला काहीतरी ऐकायचं असेल तर बॉडीचे कुठले पार्ट्स यूज करणार आहे, दॅट इज नथिंग बट इयर्स. सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आयची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तो बॉडीचे पार्ट्स यूज करतो आहे आपले फंक्शन पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे आयची रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू नर्चर, टू प्रोटेक्ट अँड युटिलायझेशन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आहे बॉडीचं. तरच मग काय आहे, मग ती जी फिलिंग आहे कुणाची, नर्चर करण्याची, प्रोटेक्ट करण्याची आणि युटिलायझेशन ऑफ द बॉडी करण्यासाठी ती जी फिलिंग आहे त्याला म्हणतो आपण संयम किंवा त्याला म्हणतो आहे सेल्फ रेग्युलेशन. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. So you can write down this point: harmony in the body, understanding संयम and स्वास्थ्य. त्यामुळे इथं तुम्ही लिहू शकता पहिल्या पॉइंटला, ह्युमन बीइंग इज अ कोएक्झिस्टन्स ऑफ बोथ, दॅट इज सेल्फ अँड बॉडी. पहिले सेंटेन्स इथे लिहिलेलं नाहीये ते लिहा. ह्युमन बीइंग इज अ कोएक्झिस्टन्स ऑफ बोथ सेल्फ अँड बॉडी. मग तुम्ही लिहा सेल्फ इज अ कॉन्शियस, जाणीव असलेला, वेअर ॲज बॉडी इज मटेरियल स्लॅश फिजिकल. सेकंड पॉइंट, बॉडी इज द इंस्ट्रुमेंट ऑफ सेल्फ. बॉडी इज द इंस्ट्रुमेंट ऑफ सेल्फ. मग इन्स्ट्रुमेंट कशा प्रकारे आपण यूज करतो आहे, बॉडीचे कुठले कुठले पार्ट्स यूज करतो आहे. सो हियर इट इज रिटन, आय यूज द बॉडी टू सी समथिंग. आय यूज द बॉडी पार्ट कुठले, आय, टू सी समथिंग. टू डू समथिंग आय यूज हँड्स और लेग, or to enjoy something. So as I is using to I perform करताना फंक्शन बॉडीचे पार्ट्स यूज करतो आहे, so it is the responsibility of self किंवा I to nurture, to protect and to do the right utilization of the body. This feeling in I is known as Sanyam, or it is called as self-regulation. It is called as self-regulation. झालेला आहे का हे स्लाइड? नाही. लिहून घ्या ही स्लाइड. आपल्याला प्रश्न कसा विचारणार येणार आहे, एक्सप्लेन हार्मोनी इन बॉडी. मग एमसीक्यू पण विचारतील. The responsibility of I to nurture, protect and right utilization of the body, it is called as what? That feeling, it is called as what? It is nothing but it is called as the Sanyam, or it is called as the self-regulation.
Finish with this. तन्मय झाले का? Yes, ma'am. Okay. The next slide. So here I have written again. What do you mean by संयम and self-regulation? जर तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा लिहू शकता. संयम and self-regulation तेच लिहिलेलं आहे. The feeling of responsibility in the self for nurturing, protection and right utilization of the body. It is nothing but it is called as the संयम or it is called as the self-regulation. काय आहे ती फिलिंग आहे एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी कुणामध्ये सेल्फ मध्ये. फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इन द सेल्फ कशासाठी आहे ती फिलिंग ऑफ नर्चरिंग फॉर नर्चरिंग नंतर प्रोटेक्शन आणि राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. नर्चरिंग म्हणजेच काय पालन पोषण करणे. ओके. नंतर प्रोटेक्शन करणे संरक्षण करणे आणि राईट युटिलायझेशन कधी कधी काय काय खायचं आहे किंवा त्या प्रकारे काय काय यूज करायचं आहे बॉडीसाठी ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे. ती जी फिलिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटीची त्याला म्हणतो आपण संयम किंवा सेल्फ रेग्युलेशन. इफ देर इज अ संयम इन द सेल्फ द बॉडी विल बी फिट अँड एव्हरी बॉडी पार्ट विल परफॉर्म इट एक्सपेक्टेड फंक्शन्स. जर संयम असेल कुणामध्ये सेल्फ मध्ये तर बॉडीच्या ज्या काय पार्ट्स असतील त्या परफॉर्म वेल होणार आहेत. बॉडी विल परफॉर्म इट्स एक्सपेक्टेड फंक्शन्स आणि बॉडी त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो इट इज फिट. बॉडी विल बी व्हॉट फिट अँड एव्हरी बॉडी पार्ट विल परफॉर्म इट्स एक्सपेक्टेड फंक्शन. मग त्यावेळेस जेव्हा बॉडीचे पार्ट्स एक्सपेक्टेड फंक्शन परफॉर्म करणार आहे आणि त्यावेळेस बॉडी फिट असणार आहे त्यावेळेस आपण काय म्हणतो आहे दिस इज कॉल्ड एज अ स्वास्थ्य. दिस इज कॉल्ड एज व्हॉट स्वास्थ्य किंवा त्याला आपण म्हणतो आहे हेल्थ. हेल्दी बॉडी इज हेल्दी. बॉडी कधी हेल्दी असणार आहे जेव्हा प्रत्येक बॉडीचे पार्ट्स हे काय आहे प्रॉपरली फंक्शन करणार आहे त्यावेळेस आपण म्हणतो आहे बॉडी काय आहे फिट आहे आणि त्यावेळेस आपण म्हणतो आहे इट इज कॉल्ड एज व्हॉट स्वास्थ्य किंवा इट इज नथिंग बट हेल्दी बॉडी. So you can write what do you mean by संयम self regulation आणि स्वास्थ्य. संयम लिहू शकता the feeling of responsibility in the self for nurturing, protection and right utilization. Nurturing म्हणजे पालन पोषण करणे. Protection and right utilization of the body is called संयम or self regulation. If there is a संयम in the self the body will be fit and every body parts will perform its expected function. This is called swasthya किंवा health or healthy. स्वास्थ्य इथे पण दिलेलं आहे किंवा हेल्थ दिलेलं आहे बघा. इट इज द कंडिशन ऑफ द बॉडी. काय आहे स्वास्थ्याचं पूर्ण डेफिनेशन किंवा हेल्थचं पूर्ण डेफिनेशन काय आहे इट इज द कंडिशन ऑफ द बॉडी वेअर एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी इज परफॉर्मिंग इट्स एक्सपेक्टेड फंक्शन. प्रत्येक पार्ट ऑफ द बॉडी हे काय करणार आहे आपले आपले फंक्शन्स जे आहेत ब्रीथिंगचे किंवा डायजेशनचे किंवा जे काय आहे फंक्शन्स बाकीचे ब्लड सर्क्युलेशन हे प्रत्येक पार्ट आपोआप काय करणार आहे जे काय त्यांचं एक्सपेक्टेड फंक्शन आहे ते चांगल्या प्रकारे करणार आहे. आणि देर इज अ हार्मोनी विथ इन द बॉडी पार्ट्स. सुसंवाद आहे प्रत्येक बॉडी पार्ट मध्ये. देर इज अ हार्मोनी विथ द बॉडी अँड इट इज फिट फॉर यूज बाय द सेल्फ. आणि त्यावेळेस ती फिट आहे फॉर यूज म्हणजे ते आपलं फिट असल्यामुळे आपण सेल्फ काय करू शकणार आहे यूज करू शकणार आहे त्या बॉडीचा. त्यावेळेस ती जी कंडिशन आहे त्या कंडिशनला आपण म्हणतो आहे स्वास्थ्य किंवा हेल्थ. So you can write here what is the definition of swasthya and health. It is the condition of the body. It is the condition of the body
where every part of the body, is performing its expected function, and there is a harmony within the body, and it is fit for use by the body, that is called as swasthya, that is health. ओके, मग स्वास्थ्य आणि कळालं का तुम्हाला स्वास्थ्य आणि संयम मध्ये काय फरक आहे? ओके, स्वास्थ्य आणि संयम मध्ये काय फरक आहे लक्षात आलेला आहे का? दीप्ती मोरे प्रेझेंट आहेत का? दीप्ती मोरे, Yes. दीप्ती मोरे आहेत का? दीप्ती मोरे, घोलवे, हाँ मैडम. हर्षदा घोलवे ना? Yes, ma'am, present. Can you tell me what do you mean by संयम? Whole definition or patience? What you have understood that you can tell. तुम्हाला काय समजलं? Or full explanation. काय? हर्षदा, हाँ ma'am, in one word or whole explanation? वन वर्ड मध्ये संयम कसं करणार आहे तुम्ही एक्सप्लेन? हाँ. Okay, ma'am. Ma'am, I joined the lecture late because of due to network problem. That's why I missed that. नेटचा प्रॉब्लेम होता? हाँ, मी लेक्चर आता मगाशी जॉईन केलं. फक्त स्वास्थ्याच्या साइड पासून होते मी. पेशन्सच्या ह्याच्यात स्वास्थ्याची सांगा. ओके मॅम. हाँ. Condition of body where a part of body is performing expected function or being mentally or physically healthy. ओके, राहुल सलगरे आहे का? राहुल सलगरे, Yes, ma'am. हा राहुल सलगरे सांगा बरं, संयम म्हणजे काय? राहुल सलगरे, Nurturing. चव्हाण रितेश, चव्हाण रितेश, चव्हाण रितेश आहेत का? जेठे ऋषिकेश, जेठे ऋषिकेश,
सुदर्शन गायकवाड. सुदर्शन गायकवाड. तुम्ही प्रेझेंटी जर दिली नाही तिथं अब्सेंट लावणार आहे तेव्हा जेव्हा प्रेझेंटी घेईन तेव्हा. अश्विनी पुरी. येस मॅम. तुम्ही सांगू शकाल का संयम म्हणजे काय? अश्विनी. नो मॅम. Why you are not written? मी तुम्हाला लिहायला वेळ देते आहे, तुम्ही का लिहून घेत नाहीये? अंकिता. अंकिता फाळके. अंकिता फाळके. अंकिता फाळके आहेत का? श्रुती काळा. येस मॅम. सांगा संयम म्हणजे काय? The feeling of responsibility in the self or for nurturing, protection and right utilization of the body. सरायू. येस मॅम. संयम म्हणजे काय? It is the feeling of responsibility in the self, which helps us to nurture, protect, and हे फक्त 4-5 जणींनी सांगायचं उत्तर आणि बाकीच्यांनी नुसतंच एकाने ऑन करून बसायचं. ऑनलाईन आहे म्हणून आपलं तसं चालणार नाही, पहिलेच सांगते बरं का. ज्यांनी आता यापासून मी लेक्चरला ज्यांनी प्रेझेंट नुसतं जर लेक्चर अटेंड करता आहात तुम्ही आणि तुम्ही जर प्रश्नाची उत्तर देतच नसेल त्यांची अब्सेंटी लावणार आहे. जर तुम्ही लिहून घेतलं असतं तर आतापर्यंत तुम्हाला आलं असतं ना सगळं, पण तुम्ही लिहूनच घेतलं नाहीये. So write down the 2 definitions. Once again I am going to tell you. 2 definition तुमच्या वयामध्ये ते पाहिजेत मला. पहिली गोष्ट आहे संयम आणि दुसरी गोष्ट आहे स्वास्थ्य. संयम म्हणजेच काय आहे? द फीलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इन द सेल्फ. एक फिलिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटीची कुणामध्ये? सेल्फ मध्ये किंवा आय मध्ये. कशासाठी? बॉडी बद्दल एक फिलिंग आहे. मग ते बॉडी कुठली फिलिंग आहे? कशाची फिलिंग आहे? फॉर नर्चरिंग. नर्चरिंग इज नथिंग बट प्रोटेक्शन. नर्चरिंग इज नथिंग बट पालन पोषण करणे, प्रोटेक्शन संरक्षण करणे आणि प्रॉपरली युटिलायझेशन ऑफ दॅट बॉडी पार्ट्स. राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द संयम. जर स्वतःमध्ये संयम असेल, if there is a संयम in the self, the body will be fit. बॉडी त्यावेळेस काय असणार आहे? प्रॉपरली फिट असणार आहे आणि बॉडीचे प्रत्येक पार्ट हे प्रॉपरली फंक्शन्स करणार आहेत अकॉर्डिंग टू द गिवन टू देम. बॉडी विल परफॉर्म इट्स एक्सपेक्टेड फंक्शन. ओके, जर संयम असेल स्वतःमध्ये तर. मग आता स्वास्थ्य म्हणजेच काय आहे? स्वास्थ्य म्हणजेच काय? हेल्थ. मग ती आपण कशी म्हणू शकतो? इट इज अ कंडिशन ऑफ द बॉडी where every part of the body is performing what? Its expected function. प्रत्येक पार्ट बॉडीचे काय करत आहेत? एक्सपेक्टेड फंक्शन्स परफॉर्म करत आहेत. and there is a harmony within the body. हार्मोनी, सुसंवाद बॉडीच्या पार्ट्स मध्ये आहेत आणि इट इज फिट फॉर द यूज बाय द सेल्फ. आणि त्यावेळेस ती फिट असणार आहे कुठलंही काम करण्यासाठी. सेल्फला जर काम करायचं असेल तर त्यावेळेस ते बॉडीचा यूज करून घेऊ शकतो आहे. कधी? जेव्हा प्रत्येक पार्ट हे वेल परफॉर्म करत आहेत आणि सुसंवाद आहे प्रत्येक बॉडी पार्ट मध्ये, त्यावेळेस ती बॉडी काय असणार आहे? फिट असणार आहे आणि सेल्फ तो यूज करू शकतो आहे आपल्या कामासाठी. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो आहे? स्वास्थ्य किंवा हेल्थ.
लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. ओके. पण आत्ताच्या कंडिशन मध्ये काय आहे? आत्ताच्या कंडिशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे? आपण आपल्या बॉडीकडे काय करतो आहे? देर इज अ लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द बॉडी. वी आर नॉट हॅव्हिंग द फिलिंग टू नर्चर, टू प्रोटेक्ट. Okay, so there is a lack of responsibility toward the body. Second is what? Tendency of medication to suppress the elements. Tendency of medication. टेंडन्सी ऑफ मेडिकेशन टू सप्रेस द एलिमेंट्स. म्हणजे जेव्हा आपल्याला कुठलाही आजार होतो आहे, आपण त्याचं मूळ कारण शोधत नाही आणि फक्त आपण काय तात्पुरतं आपल्याला बरं होण्यासाठी आपण लगेच काय करतो आहे? मेडिसिन घेऊन ते जे सप्रेस करतो आहे, जे आजार उत्पन्न झालेला आहे, त्याचे जे रूट कॉज आहे ते आपण काय करतो आहे? घालवतो आहे. ती एक टेंडन्सी झालेली आहे प्रत्येकाची की मेडिसिन घेऊन आपण काय आहे तात्पुरता तो आजार काय करतो आहे? कमी करतो आहे. तर ते गरजेचं नाहीये. आपल्याला लक्षात यायला पाहिजे की त्याचं मूळ काय आहे, मूळ कशामुळे तो आजार उत्पन्न होतो आहे आणि त्या मुळालाच आपण काय करायला पाहिजे आहे? नष्ट करायला पाहिजे आहे. तर आत्ताच्या कंडिशन मध्ये तसं होत नाहीये. ऑलवेज वी आर गोइंग टू वॉट? जेव्हा जेव्हा आपल्याला आजार उत्पन्न झालेला आहे, आपण लगेच तात्पुरतं एक मेडिसिन घेऊन ते काय करतो आहे? सप्रेस करतो आहे. आणि व्हॉट इज द थर्ड? थर्ड इज नथिंग बट पोल्युटेड एअर, वॉटर अँड फूड. पोल्युटेड एअर म्हणजे काय? आपण जे श्वास घेतो आहे, आताच जर बघितलेलं आहे, सगळीकडे पोल्युशन आहे, त्यामुळे एअर हे काय आहे? इट इज नॉट ॲज प्युअर टू व्हॉट ब्रीथ. सो पोल्युटेड एअर आपण ब्रीथ करतो आहे. वॉटर, हे वॉटर पण प्युरिफायर नसतं आहे, आपल्याला ते नेहमी गाळून घ्यायला पाहिजे आहे. ते लक्षात येत नाही, आपण तसंच पाणी पितो आहे. नंतर फूड. फूड इज नथिंग बट जे काय आपण बाजारातून आणलेलं आहे ते नीट धुवून नंतरच ते कंझ्युम करायला पाहिजे आहे. बट टुडे वी आर ऑल व्हॉट वी आर नॉट डुईंग दिस अँड वी आर नॉट मेंटेनिंग अवर बॉडी इन द प्रॉपर फॉर्मॅट. पहिली गोष्ट आहे लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स बॉडी. आपल्याला माहितच नाहीये की आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द बॉडी काय काय आहेत, त्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे आहे. ओके. आणि आपल्याला जो काय आजार असेल की लगेच आपण तात्पुरतं मेडिसिन घेऊन तो लगेच सप्रेस करतोय, कमी करतो आहे. मूळ त्याचं शोधत नाहीये आणि त्यालाच नष्ट करत नाहीये. आणि जे काय आपण कंझ्युम करतो आहे पोल्युटेड एअर, वॉटर आणि फूड, हे पण आपल्याला लक्षात घ्यायला यायला पाहिजे. ही आत्ताच्या कंडिशनची करंट सिनेरिओचं काय आहे, आत्ताच्या काळाची काय आहे, हे सगळं होत आहे बॉडीसाठी, ते योग्य नाहीये. आपल्याला गरज काय आहे? प्रोग्राम टू टेक केअर ऑफ द बॉडी. कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत, कुठले कुठले हे आहेत ते आपल्याला बघायला पाहिजे. कुठले कुठले प्रोग्राम्स, काय काय करणार आहे आपण आपल्या बॉडीची केअर करण्यासाठी, आपण काय काय आपण वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्यामध्ये काय काय बदल घडून आणणार आहे ते आपल्याला बघायला पाहिजे आहे. मग कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत? प्रोग्राम्स जेव्हा आपण म्हणतो आहे म्हणजे आता आपण काय करतो आहे? वी आर गोइंग टू अंडरस्टँड अँड लिव्ह विथ संयम. आपण समजून घेणार आहे आणि त्याप्रमाणे आपण संयमाने आपण जीवन जगणार आहे. मग कसं करणार आहे? त्यासाठी पहिली गोष्ट आहे नर्चरिंग ऑफ द बॉडी. नर्चरिंग म्हणजे काय म्हणू शकतो आहे? पोषणं. नर्चरिंग म्हणजे मी काय म्हटलं आहे? पालन पोषण करणे म्हणजेच काय? पोषणं इथे दिले हिंदीमध्ये. नर्चरिंग ऑफ द बॉडी. प्रोटेक्शन ऑफ द बॉडी म्हणजेच काय? संरक्षण. आणि थर्ड काय आहे? राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी म्हणजेच काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये? सदुपयोग. ओके. सो हे जे 3 प्रोग्राम्स आहेत ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. सो काय आहे? आताच्या कंडिशन मध्ये आपण आपल्या बॉडीची नीट काळजी घेत नाही आणि त्यामुळे आपली बॉडी ही नीट परफॉर्म, त्याचे एक्सपेक्टेड फंक्शन ही नीट परफॉर्म होत नाही आणि त्यामुळे आपल्याला आजारपणाला काय करायचं आहे? आजारपण येत आहे आणि त्याचं जे मूळ कारण आहे त्याला नष्ट न करता आपण तात्पुरतं मेडिसिन घेऊन ते क्युअर करतो आहे. ओके. मग हे टाळण्यासाठी आपल्याला गरज आहे की आपण आपल्या बॉडीची काळजी घ्यायला पाहिजे आहे. मग त्यासाठी कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत? So you are going to understand what you are going to do it. So there are 3 programs to take care of the body.
First is nothing but nurturing of the body, that is nothing but posna. Second is nothing but protection of the body, that is savrakshan. And third is nothing but right utilization of the body, that is nothing but sadyupyog. So you can write down these 3 points. Program to take care of the body. First is nurturing of the body. Second is protection of the body. And third is right utilization of the body. Program to ensure second is protection. Nurturing म्हणजेच काय लिहू शकता तुम्ही पोसना. Protection of the body, संरक्षण, and right utilization of the body, सदुपयोग. मग पहिला गोष्ट आपण नर्चरिंग ऑफ द बॉडी म्हणजे नक्की काय आहे, पोसना म्हणजे काय आहे. नर्चरिंग ऑफ द बॉडी दॅट इज पोसना इज डन थ्रू व्हॉट, दॅट इज प्रॉपर फूड. प्रॉपरली फूड घ्यायला पाहिजे आहे, म्हणजे जे काय तुम्ही आणता आहात अन्न किंवा पालेभाज्या जे काय आणता आहेत ते प्रॉपरली शिजवायला पाहिजे आहेत. फूड जे आहे ते प्रॉपरली धुवून मगच खायला पाहिजे आहे. जास्त वेळ ते फ्रीजमध्ये न ठेवता जे काय आहे लगेच कापलं की ते लगेच खायला पाहिजे आहे. ओके, प्रॉपर फूड कंझ्युम करायला पाहिजे. एअर, पॉल्युटेड एअर न घेता काय आहे फ्रेश एअर. म्हणजेच काय, कधी फ्रेश एअर असणार आहे, आपण सकाळी सकाळी लवकर उठून जर फिरायला गेलो की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये पूर्ण फ्रेश एअर कंझ्युम होणार आहे, लक्षात घ्या. द नेक्स्ट इज नथिंग बट वॉटर. वॉटर इज नथिंग बट इफ यू आर गेटिंग वॉट, गढूळ पाणी जर तुम्हाला मिळत असेल तर ते तुम्ही काय करायला पाहिजे आहे, पूर्ण पाणी उकळून मग ते थंड करून तुम्ही काय करायला पाहिजे आहे, ते इनटेक करायला पाहिजे आहे. ओके, आणि ॲज वेल ॲज आपल्या आहाराकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे आहे. नुसतंच खायला 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 करणे आणि त्याप्रमाणे नुसतंच खाणं हे गरज नाही आताची. काय करायला पाहिजे, आपण एक टाइम टेबल फिक्स करायला पाहिजे आहे की जेव्हा आपला नाश्ता पाहिजे आहे, डिनर कधी पाहिजे, लंच कधी पाहिजे, नंतर सेकंड नाश्ता कधी पाहिजे आहे. हे जर तुम्ही नीट टाइम टेबल केलं आणि त्याप्रमाणे तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही ते कंझ्युम केलं, ओके, पौष्टिक फूड जर तुम्ही ते खाल्लं तर तुम्ही नक्कीच तुमची बॉडी काय वेल फंक्शन होणार आहे आणि आजारपणाला ते टाळणार आहे. हॅलो मॅम. मग इंजेक्शन म्हणजेच काय आहे, जे काय तुम्ही खाता आहात त्याचं प्रॉपरली काय करायला पाहिजे, तुम्ही चिविंग करायला पाहिजे आहे. एक म्हणतात की 32 वेळा काय करायचं आहे, खायचं, असं म्हणतो आपण, चावून खायचं असते. हळूहळू चावून जे काय आहे, हळूहळू खाल्ल्याने काय होत आहे, नीट त्याचं ऐकाने प्रॉपरली त्याचे अन्नाचे त्याचं हे होत आहे, प्रॉपरली अन्न हे इंजेक्शन होत आहे आणि ते नंतर पुन्हा प्रॉपरली डायजेशन पण होत आहे. त्यामुळे देर इज अ नेसेसिटी ऑफ वॉट इंजेक्शन. म्हणजेच काय, जे काय तुम्ही अन्न खाता आहात ते प्रॉपरली तुम्ही काय करायला पाहिजे, चावून चावून खायला पाहिजे आहे. प्रॉपरली जर इंजेक्शन झालं तर तुमचं प्रॉपरली डायजेशन होणार आहे. आणि एक्सक्रिशन म्हणजेच काय आहे, प्रॉपरली त्याचं काय आहे, बॉडीच्या बॉडी पार्ट्स मधनं ते बाहेर यायला पाहिजे आहे. एक त्याची म्हणजे जिथं तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली वॉशरूमला जायला पाहिजे आहे, हे गरजेचं आहे. काय जण काय करतात, जरी वॉशरूम लागली की तुम्ही जात नाही, थांबून ठेवतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय होणार, आता तुम्हाला कळणार नाही कधी होणार आहे, 50 वेळ आपण जेव्हा गाठणार आहोत त्यानंतर सगळे तुमचे प्रॉब्लेम्स उत्पन्न होणार आहेत. तुम्ही हे काय नीट एक्सप्रेशन केले नाही तर त्यावेळेस तुम्हाला सगळे प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहे. So the 3 parts are very necessary, that is ingestion, digestion and excretion, which is under the heading that is nurturing of the body, that is posna. So nurturing of the body or posna is done through what, that is proper food. By what,
बाय प्रॉपर पौष्टिक फूड खाणे किंवा जे काय फूड आणलेले आहे व्हेजिटेबल आहे ते नीट प्रकारे धुवून मगच ते शिजवून नीट प्रकारे खाणे. ओके. नंतर फ्रेश खाणे. नंतर एअर. एअर काय आहे, आपल्याला जर फ्रेश एअर पाहिजे असेल तर सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करून फिरायला जाणे तर आपल्याला नक्कीच आपल्या बॉडीमध्ये फ्रेश एअर कंझ्युम होणार आहे. वॉटर. जर ते गढूळ पाणी असेल तर तुम्ही ते उकळून नीट थंड करून ते पाणी पिणे गरजेचं आहे. आणि आहाराकडे नीट लक्ष देणे. ओके. तुमच्या ठरलेल्या वेळाप्रमाणे तुम्ही नाश्ता, डिनर, लंच करणे. नंतर ॲज वेल ॲज इंजेक्शन शुड बी देअर. चीजिंग ऑफ दॅट फूड इज प्रॉपरली डन. Digestion should be there and excretion should be there at a proper time. So if this you follow in your system, then the nurturing of the body, that is palan poshan of that body, will be what maintained and the body will perform its function properly. So you can write what is the first program to nurture the body, that is nothing but posna. So write down what do you mean by nurturing of the body. Nurturing of the body is nothing but posna is done through proper food, air, water, etc. as well as ahar includes ingestion, second digestion and excretion. Hello, ma'am. ओके. झाले का लिहून हे? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. After nurturing of the body, protection of the body, that is nothing but संरक्षण. त्या संरक्षण पार्ट मध्ये पहिल्यांदा संरक्षण करण्यासाठी म्हणजे आपल्याला आहार विहार हे गरजेचं आहे. प्रॉपर अपकीप ऑफ द बॉडी, दॅट इज नथिंग बट आहार विहार घेणे हे गरजेचं आहे. ते मी पहिल्या ह्याच्यामध्ये पण सांगितलंय तुम्हाला. म्हणजे फिक्स टायमिंग पाहिजे आहे. आपण आपला नाश्ता कधी करायचा आहे, आपलं लंच कधी करायचं आहे, डिनर कधी करायचं आहे, किंवा 4 वाजता जर आपल्याला भूक लागली तर त्याचं एक फिक्स टायमिंग पाहिजे आहे. आपल्या बॉडीमध्ये इनटेक हा गेलाच पाहिजे आहे नीट प्रकारे. लिक्विडचे इनटेक हे प्रॉपरली असायला पाहिजे. वॉटर इनटेक भरपूर प्रमाणात असणे हे गरजेचं आहे. तरच मग तुमचं काय आहे, तुमचे बॉडी मेंटेन राहणार आहे. नंतर नेक्स्ट फिजिकल लेबर अँड एक्झिस्टम, श्रम, व्यायाम, आसन, प्राणायाम. ओके. हे गरजेचेच आहे. हे का गरजेचं आहे पण तुम्हाला माहिती आहे. व्यायाम करणे, फिजिकल लेबर अँड एक्झिस्टन्स म्हणजेच काय, की आता काळाची गरजच आहे. व्यायाम करणे हे महत्वाचंच आहे. जर तुम्ही व्यायाम केले की तुमची बॉडी ही स्ट्रेच होती आहे, प्रत्येक नस आणि नस काय होत आहेत, एक्साइट होत आहेत, आणि त्याप्रमाणे त्यामध्ये काय आहे, प्रॉपरली एअर कंझ्युम होत आहे आणि त्यामुळे तुम्हाला ऍक्टिव्हनेस हा येतो आहे. प्राणायाम तुम्ही करा आपल्या डेली टाइम टेबल मध्ये. पण आता एक तुमचा ऑनलाईन चालू आहे त्यामुळे प्राणायाम नाही. खरं ऑफलाईन लेक्चर जेव्हा तुमचे चालू होतील तेव्हा काय आहे, प्राणायाम हा सेशन अर्धा तास ठरवलेलाच आहे कॉलेजने.
10 to 10 to 10:30, and that time, because it is necessary for the body to keep mental as well as physical body काय आहे ती मेंटेन करण्यासाठी आहे. मेंटली तुम्ही काय आहे रिलॅक्स होता आहे जर तुम्ही प्राणायाम करता आहात. and 30 minutes pranayam in only one day, it is enough to do to change your mind. जे काय तुमचं माइंड काय होत आहे फ्रेश होण्यासाठी ते करणं गरजेचं आहे प्राणायाम किंवा व्यायाम. ओके, लक्षात येते का? आणि थर्ड काय आहे ट्रीटमेंट ऑफ द बॉडी. जर तुम्हाला काय आहे कुठलाही आजार झालेला असेल तर तो नीट बघा. पहिला एका दिवसातच की मला माझं अंग दुखतं आहे, लगेच ते का अंग दुखतं आहे ते जाणून घ्या आणि मगच तुम्ही डॉक्टरांकडे बघा. आजच तुम्ही जाऊन बघितलं आणि कुठेतरी मेडिसिन कमी करून घेऊन सगळ्यांनी पहिली गोष्ट तुमची मॅडम आवाज आहे नाही. हॅलो मॅम आवाज येत नाही. those who are using this, those who are attending the lecture, please mute yourself. मला आवाज यायला लागला आहे पुन्हा खरं खरं. Okay, so that is nothing but protection of the body. So treatment of the body means काय आहे, जर आपल्याला आज बाबा ताप आलेला आहे, खरं तो ऐकान ताप पिऊन की लगेच आपल्याला बघायला पाहिजे की आपण आपल्या आहार विहार मध्ये काय चेंजेस केलेले आहेत का, आपण कुठं दुसरीकडे काहीतरी खाल्लं आहे का, त्यामुळे आपल्याला असं आलेलं आहे का, हे मग ते चेंज करून बघा. 2-3 दिवस जाऊ दे, मग तो ताप गेला नाही तर मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊन मग त्याचं मेडिसिन घेऊ शकता. लगेच आजच्या आज मेडिसिन घेऊन ते सप्रेस करू नका ते जे काय आजार आहे ते. मूळ कारण पहिले शोधा की आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये किंवा आपण काय आपल्या चेंजेस केलेले आहेत, आपण कुठं दुसरीकडे गेलेलो आहे का, तिथं काय प्रॉपरली काहीतरी कंझ्युम केलं नाही का, त्यामुळे आपल्याला ताप आलेला आहे का, हे सगळं नीट जाणून घ्या. मग तुम्ही आहे का नाही तो ताप कमी होते का दुसऱ्या दिवशी हे जाणून घ्या. जर दुसऱ्या दिवशी ताप कमी होत असेल, नुसतंच आहे का नाही मस्त काय आहे नुसतंच आपण थोडा वेळ विश्रांती घेऊन तर तो ताप कमी होत असेल तर मेडिसिन घ्यायची गरजच नाही. कारण जेव्हा 2-3 दिवसानंतर जर ताप तुमचं डोकं राहत नसेल तर मग नक्की तुम्ही ऐकाने काय करा, बाहेर जा, डॉक्टरकडे जाऊन मेडिसिन घेऊन ते काय करा आहेत त्याचं जे काय आहे रूट कॉज ते कमी करू शकता. Okay, so that is nothing but the protection of the body, that is संरक्षण. So that is the second program. So that is the protection of the body, that is संरक्षण. So you can write proper upkeep of the body. Proper upkeep of the body कसा आपण मेंटेन करणार आहे थ्रू आहार विहार. Second is physical labor and existence. श्रम व्यायाम करायचे आहेत. आपल्या बॉडीला आपण स्ट्रेच करायला पाहिजे आहे दररोज. नुसतं बसून चालायचं नाहीये. काम करून आपण आपले व्यायाम नीट प्रकारे केले की आपल्या बॉडीचं आपण प्रोटेक्शन करू शकणार आहोत. आसन प्राणायाम करायचं आहे. ट्रीटमेंट ऑफ द बॉडी, औषधी चिकित्सा. So after this protection of the body, that is संरक्षण, the next point is nothing but right utilization of the body, that is सदुपयोग. सदुपयोग म्हणजे काय, राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. मग त्यामध्ये काय दिलेलं आहे बघ, दिस इज अ थर्ड प्रोग्राम. Right utilization of the body by eye using the instrument equipment to help the body.
there is a need for the correct appraisal of our physical needs. That is, food for nurturing is limited, clothes, shelter, etc. is limited, and instrument, equipment are also limited. म्हणजेच काय आहे जर बघा लक्षात घ्या, right utilization of the body by eye using instrument or equipment to help the body. आपल्याला जे काय आपलं समजा आपल्याला काय म्हटलेलं आहे, पहिल्या गोष्ट आहार विहार हे घेणे गरजेचं आहे बॉडीचं हे करण्यासाठी, प्रोटेक्शन किंवा काय आहे पहिली गोष्ट नर्चरिंग करण्यासाठी. कारण फूड हे जे काय तुम्ही घेत आहात त्याचं दिवसभर नुसतं फूड तुम्ही घेत बसणार आहे का? नाही. त्याचं पण जेवढं तुम्हाला फूड लागतं आहे पौष्टिक ते तुम्ही घ्या, म्हणजे ते लिमिटेड घ्या. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढं तुम्ही ते लिमिटेड घ्या. मग नंतर क्लोथ, शेल्टर, म्हणजे हे काय झालेलं आहे, राईट युटिलायझेशन गरजेचं आहे. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ते जे काय फूड आहे, क्लोथ आहे, जे काय शेल्टर असतील किंवा जे काही तुम्ही इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट वापरत आहात तुमच्या बॉडीला फिट करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी जिम मध्ये किंवा जे काय तुम्ही यूज करता आहात. बाबा आपल्याला जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल आणि ट्रॅव्हलिंग करायचं असेल, समजा एक एक्झाम्पल द्यायचं आहे, आपल्याला इथनं कुठं जायचं आहे, समजा पंढरपूर पासून आपल्याला कुठं जायचं आहे, कुठल्या तरी दुसऱ्या गावाला जायचं आहे, समजा सोलापूरला जायचं असेल, मग त्याचं राईट युटिलायझेशन तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे की बाबा हा उन्हाळा चालू आहे आणि जर आपण नुसतं चालत गेलो तर आपण पोहोचू शकणार नाहीये चालू. मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण 3 ऑप्शन्स आपल्याकडे असतील, स्वतःची कार यूज करून घेणे, बसने ट्रॅव्हल करणे, ओके, किंवा मग स्वतः चालणे. मग यापैकी तुम्ही कुठला ऑप्शन निवडणार आहे? जर तुमची स्वतःची कार असेल तर इट इज बेनिफिशियल असणार आहे, बिकॉज इट विल सेव्ह द whatever the save the time to reach सोलापूर ऍज वेल एज स्वतःची गाडी असल्यामुळे तुम्ही निवांत जाऊ शकणार आहात. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. बसची असेल तर तुम्हाला प्रॉपरली तिथं त्या टाइम मध्ये बस जिथं जेव्हा सोलापूरला जाणार आहे त्या टाइम मध्ये तिथं जाऊन तुम्ही ती बस पकडायला पाहिजे. आणि तिथं तुम्हाला कुठं जायचं आहे तिथं पण ते बस जाते आहे का, नाहीतर तुम्हाला तिथनं स्टँड पासून पुन्हा रिक्षा घेईल. म्हणजे तिथं युटिलायझेशन हे लक्षात यायला पाहिजे आहे की आपल्याला ते ट्रॅव्हलिंग करायचं आहे, सोलापूरला जायचं आहे, मग आपण कुठली इक्विपमेंट यूज करायचे आपल्या बॉडीचं मेंटेन करण्यासाठी किंवा बॉडी आपल्याला त्यापासून आपल्याला बॉडीला काय होणार आहे, डिसएडव्हान्टेज होणार नाही हे लक्षात घेऊन आपण आपले काय आहे इक्विपमेंट किंवा इन्स्ट्रुमेंट हे सिलेक्ट करायला पाहिजे आहे. ओके, क्लोथ, शेल्टर एक्सेट्रा इज लिमिटेड. आपल्याकडे भरपूर प्रमाणात काय आहे, क्लोथ आहेत किंवा आपल्या भरपूर प्रमाणात आपल्याकडे काय आहेत, संरक्षण करण्यासाठी शेल्टर काय आहेत, हाऊसेस आहेत, हे लक्षात आहे तुमच्याकडे, घर आहे आपल्याकडे. खरं व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू यूज, क्लोथ यू आर गोइंग टू वेअर, ऍट अ टाइम यू आर गोइंग टू वेअर वन ओनली. आपल्याकडे 3-4 जोड्या आहेत मोजेचे, काय 3-4 जोडे घालून तुम्ही बसणार आहे का? नाही. So cloth, whatever the house is there, it should be what? It should be limited. So whatever the equipment you are going to use for the gym or to exercise, that should be also what? Limited. So that is nothing but what? It is telling the point, that is nothing but right utilization of the body. Body maintain करण्यासाठी जे काय तुम्ही यूज करता आहात, फूड, क्लोथ, इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट, बॉडी फिट करण्यासाठी त्याचं जर नीट प्रमाणात तुम्ही युटिलाइज केलं तर तुम्हाला काय होणार आहे ते आपण म्हणू शकतो आहे तुम्ही राईट युटिलायझेशन करता आहात त्या फूडचं, क्लोथचं किंवा इन्स्ट्रुमेंट आणि इक्विपमेंटचं. ते गरजेचं आहे, ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. सो दॅट इज द थर्ड पॉइंट. ओके, सो यू कॅन राईट डाऊन दिस पॉइंट. राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी, दॅट इज सब्युगो. So write down right utilization of the body by eye using instrument/equipment to help body. There is a need for the correct appraisal of our physical needs. There is a need for the correct appraisal of our physical needs. म्हणजे ज्या काय आपल्या फिजिकल नीड्स आहेत, फूड, क्लोथ आणि शेल्टर, ते प्रमाणात आपल्याला त्याचा प्रमाणात वापर करणे गरजेचं आहे. ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे. ओके, त्यांनी सांगितलं तसं फूड फॉर नर्चर
is limited. Clothes, shelter, etc. is limited. Instrument, equipment are limited. Okay, so it is 12 o'clock. We will stop the lecture. Give me your presentee, roll number 1. Yes, ma'am. 2 मिनिटं थांबा. Roll number 2. madam. Yes, ma'am. Roll number 3. Present. Roll number 4. Present. Roll number 4 आहे का? Yes, ma'am. Present. Roll number 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Yes, ma'am. 8, Present, ma'am. 9, Yes, ma'am. 10, Present, ma'am. 11, Yes. 12, Yes, ma'am. 13, Present. 14, Yes, ma'am. 15, Yes, ma'am. 16, Present, ma'am. 17, Yes, ma'am. 18, 18 प्रेझेंट आहे का? 19, Yes, ma'am. 20, 20, 21, Yes, madam. 22, Yes, madam. 23, Yes, ma'am. 24, Yes, madam. 25, Yes, madam. 26, Yes, madam. 27, Yes, madam. 28, Yes, ma'am. 29, Yes, ma'am. 30, Yes, madam. 31, 31, 32, Yes, madam. 32, Yes, madam. 33, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, 37, 38, 39, Present. Yes, ma'am. 38 आहे का? Present. 39, Yes, ma'am. 40, Yes. 41, 42, Present, ma'am. 43, Yes, ma'am. 44, Yes, ma'am. 45, Yes, ma'am. 46, Yes, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Yes, ma'am. 50, Yes, ma'am. 51, Yes, ma'am. 52, Yes, ma'am. 53, Present, ma'am. 54, Yes, ma'am. 55, Present. 56, Present. 57, 57, 58, Yes, ma'am. 59, Yes, ma'am. 60, Yes, ma'am. 61, Present, ma'am. 62, Yes, ma'am. 63, Yes, ma'am. 64, 65, Yes, teacher. 66, Yes, ma'am. 67, Yes, ma'am. 68, 69, Yes, ma'am. 70, 71. Yes, ma'am. Hello, ma'am. ओके बोला. 37 is present. मॅम नोट करायला वेळ लागला. 40, 37. 47,
57 पण प्रेझेंट आहे. रोल नंबर 18 प्रेझेंट आहे. 46 पण प्रेझेंट आहे. 46 प्रेझेंटच आहे की. Okay, see here, roll number 4, 20, 31, 34, 36, 41, 64. 20 आहे मॅडम, 20 आहे. हॅलो मॅम, 20 प्रेझेंट आहे. 20 माईक प्रॉब्लेम आहे. 24 पण आहे. Chat box मध्ये टाकली का प्रेझेंटी? 31, 34, 36, 41, 64, 68, 70. मॅम 20 प्रेझेंट मॅम. 20 आहेच की प्रेझेंट. 4, 31, 34, 36, 41, 64, 68, 70. रोल नंबर 4 आहे ना. हा, रोल नंबर 4. 4 प्रेझेंट आहे. Okay. So we will stop the meeting here.